श्री ज्ञानदेव वंदन. नमितो योगी थोर विरागी म्हणा. तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. जरा वरच्या आवाजातून. स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून झणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी वावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश. स्वरूपानंदानी ज्यांची प्रतिमा आपल्या समोर आहे त्यांनी रचलेलं हे ज्ञानदेवाचं वंदन आहे. अप्रतिम आहे ते. मागे आपण अगदी सुरुवातीला पहिलं प्रवचन झालं त्याच्यात त्याचा अर्थ बघितला होता. त्याच्यानंतर आपण आत्तापर्यंत 4 वेळा ज्ञानेश्वरीवर बोललेलो आहोत. पहिलं अर्थातच गीता ज्ञानेश्वरी आणि ही अभंग ज्ञानेश्वरी. गीता श्रीकृष्णाची संस्कृतमधली 700 श्लोकांची बरोबर. ज्ञानेश्वरी मराठीतली ज्ञानेश्वरांची 9000 ओव्यांची. तरीसुद्धा ते जरा अवघड वाटायला लागलं म्हणून स्वरूपानंदानी ती ज्ञानेश्वरी म्हणजे ती गीता आणखीन सोपी करून सांगितली. सोपी करून सांगताना जास्त विस्तार करावा लागतो म्हणून 16,000 ओव्यांची झाली. आपण दासबोध ग्रंथावर जे चिंतन केलं त्याची ओवी संख्या 7,500 होती. म्हणजे हा दुप्पट आहे ग्रंथ. आणि ह्याच्यात सुद्धा खूप तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आपण आज सुरुवातीपासून फक्त सुंदर ओव्या किती सोपं आहे. गीता समजायला किती महत्त्वाचं आहे आपल्याला कळेल. पहिल्यांदा गीतेत संस्कृतमध्ये सर्व योगांचा समन्वय. हे ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग आणि ध्यानयोग हे सगळे सारख्याच महत्त्वाचे आहेत असं गीतेत सांगितलं. ज्ञानदेवांनी ते सांगितलंच पण त्याच्यात ते ज्ञानयोगी पण भक्तियोगीसुद्धा. म्हणजे ज्ञान आणि भक्ती या दोघांचा संगम ज्ञानेश्वरांनी जास्त चांगला सांगितला. त्याच्यानंतर स्वरूपानंद तर भक्तिमयच जीवन होतं ते पण पूर्ण ज्ञानी होते. आत्मज्ञानी त्यानं झालेलं होतं. अशा वेळेला स्वामी स्वरूपानंदांनी इतक्या सोप्या मराठीत तोच आशय जो गीतेतला ज्ञानेश्वरीत आणला. गीतेत फक्त प्रश्नोत्तर आहेत लक्षात ठेवा. तिथे आपल्याला माहीत आहे की पार्थ म्हणजे अर्जुन हा कृष्णाचा स्नेही आहे सखा आहे. परंतु प्रश्नोत्तराच्या पलीकडे गीता काही सांगत नाही. मग त्यांनी प्रेमानं बघितलं वगैरे असंही काही नाही. त्यांनी प्रश्न विचारला त्याला उत्तर दिलं.
ज्ञानेश्वरांना काय, हा एवढा मोठा जर प्रसंग आहे आणि त्याच्या आधी त्यांचं कितीतरी जीवन एकत्रित गेलेलं आहे. आपण बघितलं की एका उल्लेखानुसार किंवा संदर्भानुसार कृष्णाचं वय 89 वर्षांचं होतं. अर्जुन त्याच्यापेक्षा लहान, तोही 80+ असा असेल, 80पेक्षा जास्त. मग इतकं जीवन त्यांनी जगलेलं आहे. त्याच्यापैकी बरंचसं जीवन त्यांनी एकत्र जगलेलं आहे. अशा वेळेला त्यांच्यात काहीतरी भावबंध निर्माण झालेच असेल. म्हणून ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी म्हणलं नाही, ते नामदेवानी म्हणलं. ज्ञानदेवी नामदेवानी म्हणलं. त्यांनी यथार्थ नाही भावार्थ दीपिका. पुढे वामन पंडित, ते पंडितच आहेत, त्यांनी यथार्थ दीपिका. यथार्थ म्हणजे हल्ली जशी गीता ॲज इट इज यथार्थ. पण त्याला काही तेवढी लोकमान्यता मिळाली नाही. पण ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका, तो भाव आणि अर्थ संबंधातून व्यक्त होतो. तिथे कृष्ण आणि अर्जुन यांच्यातले कितीतरी असे प्रसंग आहेत की शेवटी तर कृष्णाने अर्जुनाला आलिंगन दिलेलं आहे आणि आपली सगळी शक्ती त्यांनी कृष्णाला दिली. पण अर्जुनाला अर्जुनच ठेवलं आणि स्वतः कृष्णच राहिला. अर्जुनाला जर कृष्ण बनवलं असतं तर युद्ध कोणी केलं असतं? अगदी लौकिक अर्थानं बघितलं तर. कारण मध्यंतरी तो म्हणतो सुद्धा, तुला काय वाटलं तू युद्ध करणार आहेस का? युद्ध मीच करणार आहे. तुझ्या हातात जसं धनुष्य तसं माझ्या हातात तू. निमित्त मात्रम भव सव्य साचिन. तू निमित्त बन, हेच सांगितलेलं आहे. विनोबा पुढे जाऊन म्हणतात की जर तू गेलास युद्ध सोडून तरी सुद्धा युद्ध होणारच, धर्माचा विजय होणारच. पांडवांची बाजू धर्माची आहे म्हणजे त्यांचा विजय निश्चित आहे. तू जा, मी एक यंत्र ठेवीन आणि त्या यंत्राकडून युद्ध जिंकून घेईन. त्या यंत्राला नाव अर्जुन ठेवीन वाटल्यास. खरंच आहे ना, कारण यंत्र मी सांगेन तिकडे बाण मारणार. मी ज्याच्यासमोर उभं राहणार, रथ उभा करणार, तिथे तो शरसंधान करणार. जसं त्या यंत्राकडून मी काम करून घेईन तसंच मी तुझ्याकडून करून घेईन. पुढे येणार आहे ते की हे सगळे आपण आहोत ना, आपण यंत्रारूढ झालेलो आहोत. यंत्र कसलं तर मानवी देह हा यंत्र आहे. त्याला बुद्धी आहे स्वतंत्र. पण ही स्वतंत्र बुद्धी जर परमेश्वराच्या हाती दिली, कुणाच्या ना कुणाच्या तरी हाती आपण देतोच. परमेश्वराच्या हाती नाही तर आपण सैतानाच्या हाती देतोच. रिकामा आपण राहूच शकत नाही. परमेश्वराच्या हाती द्या, जे अर्जुनाने केलं. म्हणून आपण म्हणतो ते केवळ गमतीनं म्हणत नाही की मी तुझा रथसारथी नाही आहे, फक्त मी पार्थसारथी आहे. ही पार्था तुला चालवतोय हे लक्षात घे. आणि मग ते संबंध, त्यांच्यातले कटाक्ष आणि मग तो हसला, हे बाकीचे जे विशेष आहेत ते ज्ञानेश्वरीत आहेत, गीतेत नाही. आता ज्ञानेश्वरीतले तर सगळे इकडे आणले. याच्यात त्यांनी नवीन काही लिहिलेलं नाही आहे, फक्त जरा स्पष्ट केलेलं आहे जास्त सोप्या मराठीत आणण्यासाठी. म्हणून आता आपण शंखध्वनी गेल्या वेळेला आपण थांबलो होतो. निरनिराळ्या लोकांनी शंख वाजवले. तिथपर्यंत आता कंटिन्युअस वाचूया, म्हणजे जो फील येईल. अभंगज्ञान मध्ये संस्कृत श्लोक आहेत ते वाचले नाहीत तरी चालेल. पहिल्यापासून आपण वाचूया. प्रसंग काय आहे की हे सांगायला पाहिजे, थोडंसं ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगायला पाहिजे. पहिले 9 दिवस हा संजय, जो संजय उवाच आहे, तो युद्धभूमीवरच आहे. याला मग धृतराष्ट्राला कोण देत होतं? अनेक दूत होते ना, अरे काय घडलं रे, काय घडलं रे, काय घडलं रे, तो सांग म्हणत होता. परंतु संजयाला दिव्यदृष्टी दिलेल्या व्यासाने, बारीक लक्षात घ्या, व्यासाने धृतराष्ट्राला विचारले, तुला मी दिव्यदृष्टी देऊ का? समजून घ्या, धृतराष्ट्र हा व्यासांचा मोठा मुलगा. पांडू, विदुर हे आणखीन 2, पण किती झाले तरी हा आपला मुलगा आहे, अंधळ आहे. तुला मी दिव्यदृष्टी देतो. हो म्हणला. आणि नंतर एकदम सावध झाला, कारण त्याच्या अंतर्मनात त्याला नक्की माहीत आहे की युद्ध आता होतच आहे, पांडवांचा विजय आहे, मग माझी सगळी मुलं मरणार आहेत, त्यांचे मृत्यू मी कशाला पाहू, मला ते सहन होणार नाही दुर्योधन मरताना पाहून. म्हणून तो म्हणतो नको नको, मला दिव्यदृष्टी नको, या संजयाला दे. संजय कोण आहे तर सूत म्हणजे सारथी.
धृतराष्ट्राच्या रथाचा सारथी संजय आहे. आणि तुम्हाला सहज गंमत म्हणून सांगतो, धृत म्हणजे धारण केलेलं, आणि राष्ट्र, राष्ट्र कोण धारण करतं? राष्ट्राचा प्रमुख, पंतप्रधान, राष्ट्रपती हे राष्ट्र धारण करतात, कारण ते सगळं राष्ट्र चालवतात. आता ज्यांनी राष्ट्र धारण केलेलं आहे तो आंधळा आहे, हे लक्षात घ्या. मग ते राष्ट्र कसं चालणार आहे? आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे? पुत्र स्नेहे मोहितू, तो मोहात पडलेला आहे, मोहित झालेला आहे. पुत्र स्नेह, त्याची खरं म्हणजे 100 पुत्र आहेत, पण त्यातले 2 आणि त्यातला 1. 2 म्हणजे दुर्योधन, दुःशासन, आणि त्या दोघातला दुर्योधन हा लाडका, हे लक्षात घ्या. त्यामुळे काय की दुर्योधनानं काय केलं हे त्याला ऐकायचं आहे. 9 दिवस इतर जण त्याला रिपोर्टिंग करत होते. 10व्या दिवशी काय झालं? भीष्माचार्य रथातून पडले म्हणजे बाण मारले, आणि नंतर ते रथातून पतन झालं. मेले नाही, कारण ते इच्छा मरणी होते. इतका तो महत्त्वाचा प्रसंग आहे युद्धाच्या याच्यावर. 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. एक तर ते सेनापती होते, एक तर ते सर्वांचे पितामह होते. त्यांचा नैतिक आणि सामरिक म्हणजे युद्धाच्या दृष्टीने मोठा अधिकार होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ते पडल्याशिवाय कर्ण रणांगणात येणार नव्हता. दुर्योधनाला भीष्माचार्य लढतायत याचं कौतुक होतं, पण भीष्माचार्य पांडवांना मारत नाही आहेत याच्याबद्दल राग होता. आणि मरतही नाही आहेत, आणि रथातून खाली पडले तर त्यांना शिबिरात नेऊन ठेवता येईल. आणि मग माझा मित्र कर्ण, ज्याच्यामुळे मी युद्ध सुरू केलेलं आहे, हे त्याचं साधं गणित आहे. अशा वेळेला सुरुवातीला दुर्योधन जातो द्रोणाचार्यांच्याकडे. मग त्यांना बरं वाटावं, गुरु आहेत. पण भीष्माचार्यांना वाईट वाटलं की सेनापती मी आणि ज्यांच्यासाठी लढतोय तो दुर्योधन हा द्रोणाचार्यांच्याकडे कशाला जातोय. पण द्रोणाचार्य हे आता इथून आपण सुरुवात करणार आहोत. हे बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं की द्रोणाचार्यांना दुर्योधनाने काय सांगितलं, भीष्माचार्यांचं रक्षण करा. भीष्माचार्य स्वतःचं रक्षण करण्यात समर्थ आहेत, ते आपलं इतरांचंही रक्षण करणार आहेत, पण त्यांच्या रथाची चाकं, रथाचे घोडे यांचं रक्षण करा. लढत असताना जर अर्जुनाच्या किंवा कोणाच्या तरी बाणांनी रथाची चाकं जर गेली तर ते लढू शकणार नाही आहेत. म्हणजे तुम्ही भीष्माचार्यांचं रक्षण करा, मग त्याच्या रथाचं रक्षण करा. हे म्हणल्यानंतर भीष्माचार्यांना खूप बरं वाटतं, आणि भीष्माचार्य मग जोरात ओरडतात, सिंहासारखी गर्जना करतात, आणि नंतर शंख वाजवतात. नंतर लोकांना वाटतं की कौरवांच्या सेनेला की झाला युद्ध सुरू. युद्धाचा तो शंख नसतोच, पण सगळेजण मोठ्या शंख वाजवतात. एकदम शंख वाजवल्यामुळे एवढा मोठा नाद होतो, पण किती श्वास किती असणार आहे, तो जसा एकदम सुरू होतो तसा एकदम थांबतो. आणि मग कृष्ण म्हणतो की आता आपण वाजवायला सुरुवात करूया. म्हणून पहिल्यांदा कृष्ण, नंतर अर्जुन, नंतर युधिष्ठिर, नंतर नकुल, नंतर सहदेव, आणि नंतर इतर लोक असे क्रमानं शंख वाजवतात. क्रमानं वाजवल्यामुळे होतं काय की त्यांचा शंखनाद थांबतच नाही. याचा संपेतोपर्यंत पुढचा, त्याचा संपेतोपर्यंत पुढचा. मी उदाहरण दिलं होतं की श्रीराम जय राम जय जय राम राम, श्रीराम जय राम जय जय राम राम, हे थांबणार नाही आहे. कारण तुमचं शेवटचं श्रीराम जय राम जय जय राम येईल त्यावेळेला मी राम म्हणून सुरुवात करणारी ही साखळी चालू राहणार आहे. तसा यांचा शंखनाद संपला नाही. आणि मग अर्ध बल, मोराल आपण म्हणतो ना, डिमॉरलायझेशन कौरवांच्या सेनेचं झालं. तिथपर्यंत आपण पोचलो होतो. आता पहिल्यापासून तिथपर्यंत फक्त वाचूया आणि पुढे विचार करूया. म्हणून ती वेळी काय संजय तो बोले, आपण फक्त मराठी वाचणार आहोत. म्हणजे किती सोपी आहे सुबोध ज्ञानेश्वरी, आपण घरीसुद्धा ती वाचू शकतो. ती वेळी काय संजय तो बोले, सैन्य उफाळले पांडवांचे. आता हे संजय वर्णन करतोय. कल्पांताच्या वेळी कृतांताचे मुख पसरावे देख जैसारिती. कृतांत म्हणजे यम, काळ, मृत्यू, साक्षात मृत्यूचं तोंड असावं. तैसा दळभार पाहता दुर्धर, भासला भेसूर तिये काळी. तैसा नाना व्यूही, व्यूह म्हणजे रचना सैन्याची, कौशल्य रचिला तुच्छ तो लेखिला दुर्योधने.
पहिल्यांदा तो पांडवांचं म्हणतो आणि हे काही सैन्य आहे का, तरी 7 डिव्हिजन सैन्य कौरवांचं आहे, पांडवांचं आहे, 11 डिव्हिजन सैन्य कौरवांचं आहे. हे पांडवांचं अगदीच कमी नाही आहे, हे लक्षात घ्या. तरीसुद्धा तो म्हणतो काय आहे पांडवांकडे. राजा दुर्योधन मग द्रोणापाशी येऊनी तयापाशी काय बोले. मग दुर्योधन राजा द्रोणाचार्यांच्याकडे गेला आणि काय बोले, किती सोपं आहे म्हणून मी तुम्हाला असं वाचून दाखवतो. म्हणे देखील का कैसे उभारले सैन्य उसळले पांडवांचे. पहिल्यांदा तो म्हणतो की काय सैन्य आहे, पण आता द्रोणाचार्यांच्याकडे गेला तो बघा सैन्य केवढं आहे, हे दुर्योधनच करू जाणे. म्हणे देखील का बघितलं का तुम्ही, कैसे उभारले सैन्य उसळले पांडवांचे. राजा द्रुपदाचा पुत्र दृष्टद्युम्न ज्याशी विद्यादान केले तुम्ही, तो त्यांचा सेनापती आहे. तुम्हाला मारण्यासाठी ज्याचा जन्म झाला, ज्याला तुम्ही शिक्षण दिलं आणि शिक्षण घेऊन जो अत्यंत चांगला तयार झाला, तो तुमच्यासमोर तुम्हाला मारण्यासाठी पांडवांचा सेनापती म्हणून आहे. पण ह्याच्या मनात पांडवांचा सेनापती भीम हेच आहे, ते पुढे तो सांगतो बघा. राजा दुर्योधन मग द्रोणापाशी येऊनी तयासी काय बोले. म्हणे देखील का कैसे उभारले सैन्य उसळले पांडवांचे. राजा द्रुपदाचा पुत्र दृष्टद्युम्न ज्याशी विद्यादान केले तुम्ही, तुमचा जो तज्ज्ञ शिष्य असामान्य तेणेची हे सैन्य उभारले. आता अमुचिया सैन्याचे नायक, मग तिथे तो अनेक त्या रथी महारथींची पांडवाच्या नावं सांगतो. आपण काही नावं घेतलेली नाही आहेत, आपण निवडकच फक्त घेतो आहे. आता आपल्याकडच्या लोकांची नावं सांगतो, ती नावं आपण घेतलेली नाहीत. आता अमुचिया सैन्याचे नायक प्रख्यात सैनिक भूमंडळी प्रसंगे तयाचे करीतो वर्णन कळावे म्हणून तुम्हाला गे. नंतर वर्णन करतो तो. बहु आणिकही वीर आहे ते कळ. इतके वीरांची नावं सांगतो तरीसुद्धा बहु आणिक आणखीन खूप वीर आपल्या सैन्यात आहेत. बहु आणिकही वीर जे सकळ नेणे ज्यांचे बळ विधात आहे. ते ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येणार नाही की आमच्या सैन्याचं बळ किती आहे. कोण सांगतोय, दुर्योधन. पराक्रमी पूर्ण अर्पावया प्राण सिद्ध प्रतिक्षण माझ्यासाठी प्राण द्यायला ही सगळी मंडळी जमलेली आहे. म्हणजे हा किती आत्मकेंद्रीय आहे बघा. तो स्वतः युद्धात पराक्रम करेल असं म्हणतच नाही आहे. हे सगळे तुम्ही लोक माझ्यासाठी प्राण द्यायला आलेले आहात. म्हणजे प्राण जाईतोपर्यंत प्राणपणानं लढलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. पराक्रमी पूर्ण अर्पावया प्राण सिद्ध प्रतिक्षण माझ्यासाठी सर्वांगे संपूर्ण ऐसे असंख्यात आमुच्या सैन्यात वीर येते. सर्व ही क्षत्रिया माझे जो वरिष्ठ जगी योद्धा श्रेष्ठ भीष्माचार्य तया लागी मुख्य सेनापती केले अधिकार दिले सर्व ही त्या. आता यांचा सेनापती भीष्माचार्य. आडदांड भीम पहा सेनानाथ. तेच म्हणतो की सेना वरती सांगितलं दृष्टद्युम्न, पण हा भीमाला सेनापती म्हणतोय कारण त्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी काय दिसतात, भीमच दिसतो. म्हणून आडदांड भीम पहा सेनानाथ बोलून हे स्वस्थ राहिला तो. सर्व सेनापती आपुले पाहून पुन्हा दुर्योधन काय बोले. सेनापती म्हणजे पराक्रमी वीर. मग आता काय बोलतो, राहावे सर्वांनी भीष्माच्या आज्ञेत जाणून तो श्रेष्ठ सर्वा माझी. भीष्माच्या आज्ञेत मग पुन्हा ऐसे बोले द्रोणापाशी संरक्षावयासे तुम्ही. आता भीष्माचं संरक्षण करा म्हणजे त्याच्या रथाचं रक्षण करा. तो स्पष्ट सांगतो. चाकांचं वगैरे बघा तुम्ही, तर ते लढताना चाकं घोड्यासुद्धा जखमी होते. तिकडची काळजी तुम्ही घ्या, बाकी सगळं करायला ते समर्थ आहेत. ऐकून हे बोल भीष्म संतोषला. आधी त्यांना हे वाटलं होतं, आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं होतं की मी सेनापती आहे तो त्यांच्याकडे जातो, पण त्याच्याकडे जाऊन तो ह्यांचं रक्षण करा. त्याच्यासारखा समर्थ कुठला नाही, फक्त त्याच्या रथाचं रक्षण करा. ऐकून हे बोल भीष्म संतोषाला. मग तेणे केला सिंहनाद. सिंहासारखी गर्जना केली. दोन्ही दळा माझी. आता ती गर्जना किती मोठी असेल, एवढा सैन्य वगैरे होतं वगैरे. तर त्याला एकच उत्तर आहे, एका ब्रह्मचार्याने केलेली, ब्रह्मचर्याचं तेज असलेली गर्जना आहे अगदी. त्यामुळे मला काय सांगायचं आहे की ब्रह्मचर्याचं तेज असतं, ब्रह्मचर्याचं सामर्थ्य असतं, ब्रह्मचर्याचं चातुर्य किंवा बुद्धी असते. आपण जसजसे संसारात रमतो, जसजशी मुलं बाळ होतात, तसतसं आपलं तेज कमी होत जातं, जे भीष्माचार्यांचं झालेलं नाही आहे.
म्हणून दोन्ही दळामाची नाद तो अद्भुत मावेना नभात प्रतिध्वनी, हा त्यांचा सिंहनाद आहे. त्याची प्रतिध्वनी सवे वीरश्रीने वाजविला तेने दिव्य शंख. आता हा आवाज संपतोय, त्यांना एवढा जोर आला की त्यांनी शंख वाजवला. आपला शंख भीष्माचार्यांनी वाजवला. वाटे तुटोनिया आकाशाचा प्रांत जणू धडाडत आला खाली. आकाश कोसळते की काय असं लोकांना वाटलं. पहिल्यांदा भीष्माचार्यांची सिंहगर्जना आणि आता शंखध्वनी झाला. महाघोष, त्याचं ऐकून महाघोष. तयाच्या गजरे पर्वत कंदरे दणांडली. पर्वत दऱ्या सगळ्यातून तो आवाज गेला आणि सगळं दणाणून गेलं, कारण एकदम सगळ्यांनी शंख वाजवले. तोची रणवाद्ये रणात उदंड गर्जता प्रचंड घोष झाला. महाभयानक कर्णकटुध्वनी ऐकोनी तो रणी एकाएकी धैर्यवंतांचीही बसे दातकिळ जाहला व्याकुळ ब्रह्मा तोही. ब्रह्मदेव का झाला असेल? काही मुलं आहेत ना आपली, ब्रह्मदेवानी निर्माण केलेलं आहे. ते काय वागतायत? एवढा आवाज शंखांचा, हे त्याला वाटलं ब्रह्मदेवाला. पण याच्या पुढे बघा आता काय. ब्रह्मा तोही ऐकोनी आकांत देवही स्वर्गात बोलती कल्पांत आला अजे. ऐके राया आता काय झाली मात. मात म्हणजे गोष्ट, काय घडलं ते बघ. तेथे त्या रणात पांडवांच्या, अजून पांडवांचे शंख वाजायचे. हा एवढा मोठा शंखनाद झाला की ब्रह्मदेवाला वाटलं काय होत आहे, आकाशातली नक्षत्र कोसळून पडत आहेत की काय. आता पांडवांचा सुरू झाला. महातेजाचे का असे जे भांडार मूर्तिमंत सार विजयाचे देवतो श्रीहरी. श्रीहरी म्हणजे कृष्ण. कृष्णाचं वर्णन काय केलं आहे बघा. महातेजाचे भांडार आणि मूर्तिमंत सार विजयाचे, त्याच्याकडे तेजही आहे आणि विजयी आहे. देवतो श्रीहरी ज्या रथी सारथी वानू गुण किती. वानू म्हणजे वर्णन करू. वानू गुण किती रथाचे त्या. ध्वजस्तंभी साक्षात शिव अवतार मारुती साचार वैसलासे. तेने कृष्ण नाठे लीलेनी आपुला शंख तो फुंकीला पांचजन्य. त्या पांचजन्याची गोष्ट आपण बघितली होती की पंचजन नावाचा प्रांत समुद्राच्या काठी, पण समुद्राच्या आतही त्याचं राज्य आहे. तो पंचजनाचा जो राक्षस आहे असुर, त्याने सांदीपनी ऋषींचं किंवा शिक्षक होते सांदीपनी आश्रम मुनी, त्यांचं मुलाला पळवलं होतं. कारण त्यालाही माहीत होतं हे बुद्धिमान होते राक्षस. पुढे काय संवाद झाला ते बघा. इकडे कृष्ण आणि बलराम कंसवध झाल्यानंतर लहानच आहेत ना. कृष्णाचं वय 12 असेल, याचं 14 असेल. बलरामाचं शिक्षण कुठे झालं आहे? गोकुळात सगळं झालं, शिक्षण कुठे झालं आहे? त्याच्यासाठी सांदीपनी आश्रमात येतात आणि इतरांना शिकायला काही वर्ष लागतात. ते 64 दिवसात, उल्लेख आहे 64 दिवसात या दोघांनीही शिकलं. आणि नंतर म्हणाली गुरुदक्षिणा. त्यावेळेला सांदीपनी म्हणाले, अरे तुम्ही दैवी पुरुष आहात, तुम्ही माझ्याकडे विद्यार्थी म्हणून आलात, हीच गुरुदक्षिणा मला पुरेशी आहे. त्यावेळेला त्यांची बायको आतून बाहेर येते सांदीपनी ऋषींची आणि ती म्हणते हे साधे आहेत, हे कधी मागणार नाही, पण तुम्ही खरंच गुरुदक्षिणा देणार असाल तर पंचजन राज्याचा जो असुर आहे राजा, त्यांनी आमचा मुलगा पळवलेला आहे आणि मला वार्ता बातमी कळलेली आहे की तो मुलगा अजून जिवंत आहे, तर तो मुलगा मला परत आणून द्या. कृष्ण बलराम निघाले. आता हा प्रसंग सह्याद्री खंड वगैरे हे अनेक यातली स्थळं गोव्यात दाखवली जातात, कारण तो पश्चिम किनाराच आहे ना. याच किनाऱ्याला वरती द्वारका ना, गुजरातमध्ये आपण म्हणतो. तर तिथे ज्याला आपण साखवाळ म्हणतो त्याला शंखावली, शंखवाळ आणि पांचजन्य शंख नाही का, हा प्रसंग. त्यामुळे तो गेला. त्यात कृष्णाला म्हणतो की माझ्याशी युद्ध कर, मला मार, तुझ्या हातून मरणं म्हणजे उद्धार आहे, पण एक मला वर दे की कायम मला तुझ्याजवळ ठेव, कोणत्याही रूपात स्वरूपात ठेव, आणि हा मुलगा परत नाही. त्या गुरुदक्षिणा त्यांना दे. कृष्ण त्याला मारतो आणि शंखावली ना म्हणजे साखवाळ, त्या शंखावली तिथे त्याला म्हणतो की तुझा मी शंख बनवतो आणि पंचजन्य त्या याच्यातला असतो. म्हणजे पांचजन्य शंख ही कथा कृष्णाच्या शंखाची आहे. आणि मुलगा परत दिला, गुरुदक्षिणा झाली, संपलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पांचजन्य व्याकुळ तो ब्रह्म झाला अजे. हां, महातेजाचे का असे जे भांडार मूर्तिवंत सार विजयाचे
देव तो श्रीहरी ज्या रथी सारथी वानू गुण किती रथाचे त्या. बरं, रथावर कोण बसला आहे? तर हनुमान बसलेला आहे. म्हणून आपण इथे जो पाठ ठेवतो तो पाठ गीता सांगताना हनुमान वरती बसला होता आणि त्याने ऐकला तो उपदेश. नंतर म्हणतो कृष्णाला की माझ्याकडून चूक झालेली आहे, त्याच्यासाठी प्रायश्चित्त काय आहे? तो म्हणतो योग्य वेळी तुला सांगेन. मग चूक काय झाली की तू अर्जुनाला जो उपदेश देत होता तो मी ऐकला, पण मी तुझ्यापेक्षा वरच्या पातळीवर बसलो होतो. मी रथावर होतो आणि तू रथात होतात. गुरुनी नेहमीच वरच्या पातळीवर बसायचं असतं आणि शिष्याने खालच्या पातळीवर. माझ्याकडून हा जो अपराध झालेला आहे त्या अपराधाबद्दल मी नंतर ती कथा निराळी आहे. तेने कृष्णना ते लीलेने आपुला शंख तो फुंकिला पांचजन्य मग पार्थे तेथ शंख देवदत्त वाजविता होता महानाद. नाद महानाद दोन्ही ते ध्वनी मिळता अद्भुत ब्रह्मांड शतकूट म्हणजे शतखंड तुकडे होत आहेत की काय असं वाटायला लागलं ब्रह्मांडाचे, कारण दोन्ही नाद एकात मिळाले. तोची महाकाळा सारिखा क्षोभून उठे भीमसेना आवेशाने. आधी भीम, त्याचा आवेश आणि त्याचा शंख, त्या शंखाचं नाव पौंड्र. बघा, पौंड्र महाशंख हुंकीला तयाने जैसा का धणाणले काळं मेघ. म्हणजे मृत्यूचा मेघ असेल, काळा मेघ. काळ म्हणजे टाईम आणि काळ म्हणजे मृत्यू. त्याचा मेघ आहे ना तो दणाणून गेला. मग धर्मराज वाजविता होय अनंत विजय शंख थोर. नकुले सुघोष त्याचं नाव आणि मणिपुष्पक वाजवेला शंख सहदेवे. नकुलाच्या शंखाचं नाव काय? सुघोष आणि सहदेवाचा मणिपुष्पक. असे 5 पांडवांनी आणि कृष्णाने हे 6 शंख एकामागून एक वाजवले. तर काय झालं लक्षात? प्रचंड गंभीर ऐकोनी तो ध्वनी गेला घाबरोनी काळ तोही. आदिपुरुषही होबोनी विस्मित म्हणे न हो अंत ब्रह्मांडाचा. आदिपुरुष म्हणजे ब्रह्मच की एका अर्थाने ओंकार वगैरे हा ब्रह्मांड जे निर्माण केलेलं आहे त्याचा अंत तर होणार नाही ना, एवढा मोठा. आणि तुम्हाला सांगतो ध्वनी आहे ना, त्या ध्वनीमध्ये शक्ती आहे. रेझोनन्स एक शक्ती आहे आणि दुसरा इंटरफिअरन्स आहे. रेझोनन्स तुम्हाला सांगतो ही रिस्टवॉचेस 2-3 तुम्ही काढून जर टेबलावर ठेवली आणि प्रत्येकाची क्लिक 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 होतच, एकदा ती इतकी परफेक्टली मॅच होतात घड्याळ बंद पडण्याची शक्यता असते. विशेषतः पूर्वी जी किल्लीची घड्याळ होती त्यावेळेला हा त्रास व्हायचा. पूल आहे, पुलावरून एक तुकडी निघालेली आहे. कशाची? डिव्हिजन सैन्याची. ज्यावेळेला पूल आला आणि त्यांचा लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट, एक क्षण असा येतो की ते लेफ्ट राईट इतकं एकमेकात मिसळून जातं, त्याला रेझोनन्स म्हणतात. प्रचंड शक्ती निर्माण होते आणि पूल पडतो. म्हणून अशा वेळेला पुलावर येण्यापूर्वी सैन्याला सांगितलं तर डिसमिस, आता लेफ्ट राईट नाही, पूल संपला की लेफ्ट राईट सुरू. इतकी ती शक्ती आहे रेझोनन्स नावाची. इथे एका शंखात दुसरा मिसळला, दुसऱ्यात तिसरा मिसळला, केवढी शक्ती निर्माण झाली. एकदम सगळं वाजवलं, आवाज मोठा झाला पण तो एकदम थांबला सुद्धा. इथे तसं झालेलं नाही. प्रचंड गंभीर ऐकून तो ध्वनी गेला घाबरोनी काळही. आदिपुरुषही होबोनी विस्मित म्हणे न हो अंत ब्रह्मांडाचा. महाशंखांचा तो ओसरला नाद परी पडसाद ठेला त्याचा. आपण म्हणतो ना वीज पडते त्यावेळेला आपल्याला आधी दिसते आणि ते दिसणं जे आहे ना तो प्रकाश आहे, विजेचा प्रकाश आहे. प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे वीज पडल्यावर आपल्याला भीती वाटते आवाज आल्यानंतर. पण खरं ज्यावेळेला आवाज गडगड गडगड ऐकतो त्याच्या आधी वीज पडलेली असते. कारण विजेचा वेग प्रकाशाचा वेग आहे. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला 3000 किलोमीटर, म्हणजे लक्षात, दर सेकंदाला. आणि साऊंडचा वेग असेल ना काही किलोमीटर असेल दर सेकंदाला. कॉन्कॉर्ड नावाची जी विमानं होती सुपरसॉनिक, ती आवाजापेक्षा जास्त पण प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त अजून काही निर्माण झालेलं नाही आहे. म्हणून लक्षात घ्या की एवढा प्रचंड आवाज झाला. महाशंखांचा तो ओसरला नाद परी पडसाद ठेला त्याचा. तेणे पडसादे झाली दाणा दाणा. 3 शब्द वापरलेले आहेत. एक नाद आहे, निनाद आहे आणि व्यनुनाद आहे. नाद म्हणजे साऊंड, निनाद म्हणजे एकोज. आणि साऊंड थांबला तरी निनादाचा एक नाद आहे व्यनुनाद, तो उरतो की.
आपल्याला ऐकू येतो ना, ठो गडगड गडगड ढगात झाली तर ती संपली तरी आपल्याला गडगड गडगड ऐकू येते, ती त्याला पडसाद म्हणतात. त्यामुळे ते पडसाद उरला त्याचा. तेणे पडसादे झाली दाणादाणं, सैनिकांची दाण कौरवांच्या. अथ, आता इथे अथ म्हणजे आरंभ. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वज, ज्याच्या ध्वजावर कपी आहे. म्हणजे काही जण म्हणतात ज्याच्या ध्वजावर मारुतीचं चित्र होतं, तसं नाही. ध्वज म्हणजे वरचा भाग ना, ज्याथे मारुती बसलेला आहे, असा अर्जुन, ज्याला कपी ध्वज म्हणजे ज्याचा ध्वज कपी म्हणजे हनुमान आहे, तो अर्जुन. काय बघा, आता व्यवस्थित मांडणी केलेली आहे. धार्तराष्ट्रान, पांडवान आणि धार्तराष्ट्रान म्हणलेलं आहे, कौरवान कधीतरी म्हणलेलं आहे. दोन्हीकडे आता मगाशी पुढे उल्लेख होणार आहे. कौरव हे पांडवही कौरवच आहेत, कारण त्यांचा वंश एक आहे. कुरुराजांनी अनेक यज्ञ केले, म्हणून ज्या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणू लागले तिथे युद्ध चालू आहे. म्हणजे पूर्वज कुरु नावाचा राजा त्या क्षेत्राला एवढं पवित्र करतो आणि आता ते क्षेत्र अपवित्र होणार आहे, रक्त लांछित होणार आहे, कारण तिथे युद्ध होणार आहे. म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कुरु हा पूर्वज पांडवांचा सुद्धा आणि कौरवांचा सुद्धा. बदल कुठे, वडील निराळेत. लक्षात ठेवा, आजोबा एकच आहेत. पांडव आणि कौरव त्यांचे मूळ जर धृतराष्ट्र हे असतील तर आजोबा व्यास आहेत, पितामह भीष्म आहेत. भीष्म पितामह काय फक्त कौरव म्हणतो आपण त्यांना नाही, पांडवांचे सुद्धा आहेत. म्हणून इथे शब्द वापरलाय. पंडूची मुलं ते पांडव आणि धृतराष्ट्राची मुलं ते धार्तराष्ट्र. संस्कृत आहे ते. म्हणून धार्तराष्ट्रान प्रवृत्ते शस्त्रसंपादे धनुरुद्यम्य पांडवा. आता 3 क्रिया किंवा 3 कृती अर्जुनाच्या लक्षात घ्यायच्या आणि 8 लक्षणं सांगितलेली आहेत. आपला अर्जुन दिवसातून कितीदा होतो, जीवनात कितीदा होतो, आपल्या खिशात पॉकेटबुक भगवद्गीता असली आपण वाचतो का, गीतेपासून मार्गदर्शन मिळवतो का, धैर्य मिळवतो का, त्याच्यासाठी हा अभ्यास आहे. आता इथे लक्षात ठेवा, सगळीकडे धृतराष्ट्राची मुलं आणि त्यांचे संबंधी, त्यांचे वीर व्यवस्थित रचना केलेली आहे. युद्ध आहे ना ते. बघितल्यानंतर प्रवृत्ते शस्त्र, कशासाठी प्रवृत्त झालेलं आहे, कशाला, शस्त्र संपादे, शस्त्र करायला टाकायला, धनुरुद्यम, हे सगळं बघितल्यानंतर त्यांनी धनुरुद्यम्य, उद्यम्य म्हणजे उचललं, धनुष्य उचललं. हा अर्जुनाचा पहिला अंक किंवा पहिली स्टेप, अर्जुनाची पहिली स्टेज, धनुरुद्यम्य. पुढे बघा, आवरोनी त्यांनी सैन्य आपुलाले, पुन्हा सज्ज केले झुंजावया. त्यांनी काय झालं होतं, सैन्य पांगलं. तुम्हाला कल्पना, मोठा आवाज झाल्यानंतर घोडासुद्धा बिथरतो. विशेषतः जोरात, म्हणून नवऱ्याचा घोडा, घोडी म्हणतात ना, घोडा म्हणलं की मला तुरुंगात किंवा कोर्टात खेचते, घोडी असते ती जर बिथरली तर नवरा पडेल खाली, तुडवेल ती नवऱ्याला. एखाद दुसरा ॲक्सिडेंट असा विरळा, एक्सेप्शनल झाल्याचे उदाहरणं आहेत. आणि म्हणून नेहमीच नवऱ्याचा घोडा मागे असतो, घोडी, आणि पुढे फटाके लावतात. ते फटाके जर जवळ लावले आणि ती घोडी बिथरली, हे नवरदेव पहिल्यांदाच बसलेले असतात घोड्यावर, आणि ते सूट वगैरे घालून, काय मुद्रा असते नाही त्यांची, बऱ्याच वेळा सूट घालायचाच. आणि अशी मी त्यांच्या चेहऱ्यावर वगैरे मी कॉमेंट करत नाही, पण काही वेळेला एवढी बावळट माणसं असतात, एवढी कुरूप माणसं असतात, आणि त्यांना तो, कारण ते नवरीकडून त्या वधूपकी मागून घेतलेला, पण ते फेटा काय, हे काय, फार विद्रूप दिसतं ते सगळं. अशा वेळेला जर इथरली, इथे ते झालं. इथे सगळे घोडे वगैरे उभे होते, हत्ती वगैरे उभे होते. एवढा शंखनाद झाल्यानंतर आणि त्याचे पडसाद म्हणजे प्रतिध्वनी ऐकल्यानंतर हे इकडे काही रथ इकडे गेले, काही रथ तिकडे गेले. मग त्याने आवरलं. बघा, आवरोने त्यांनी सैन्य आपुलाले, पुन्हा सज्ज केले झुंजावया. बाणांचा वर्षाव करीते ते वीर, जैसे जलधर प्रलयांते. जलधर म्हणजे ढग, प्रलयाचे ढग जसे पाणी करतात तसं त्यांनी पाऊस पाडायला सुरुवात केली. बाणांचा शरवर्षाव आपण म्हणतो त्याला, बाणांचा वेळ. देखून या तेथे अखंड ती वृष्टी, तोष झाला चित्ते अर्जुनाच्या. अर्जुन हे सगळं बघतोय, त्याला आनंद झाला.
कारण जो वीर आहे ना तो तयार असतो. पेपर अवघड आला तर मला सोपा जातो असं म्हणणारे विद्यार्थी कमी आहेत, पण आहेत. अवघड आला पाहिजे, सोपा असला तर गंमत काय. अवघड पेपर आला की बघा माईक किती चांगला लिहितो ते. अर्जुनाचं तसं आहे. एवढे त्यांनी बाण वगैरे, एवढं मोठं सैन्य नव्हतं यापूर्वी जीवनात बघितलेलं. दोन्ही बाजूला वीर आहेत, दोन्ही बाजूला एकमेकाचे नातेवाईक आहेत. आपण बघितलं होतं ना, मराठीत ते फार सोपं वाटतं. आजे काके तसे मामे सासरे सोयरे सखे. आजे काके मामे सासरे सोयरे सखे गुरु बंधू मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे. इकडे सासरा आहे तर तिकडे जावई आहे, तिकडे सासरा आहे तर इकडे जावई आहे. इकडे काका तिकडे पुतण्या, तिकडे मामा इकडे भाचा. बघा, कारण पांडवांच्या बाजूनी काही आहे, कौरवांच्या बाजूनी काही आहे. प्रत्यक्ष कृष्णाची जे सैन्य आहे ना, ज्याला यादवी सैन्य सेना म्हणतो, ते कौरवांच्या बाजूने आहे ना. दुर्योधनाने नाही का मागून घेतलं. मग कृष्णाचे जवळजवळ सर्व त्याचे सैनिक, सैन्यातले सेनापती, एक 2-4 अपवाद आहेत जे कृष्णाने ठेवून घेतले, पण बाकीचे सगळे कृष्ण त्याच्या विरोधात उभे आहेत. हे कसलं युद्ध आहे. म्हणून मागे एक बघितलं तर तुम्हाला माहिती आहे ना, हे युद्ध ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी माणसं जी उरतील, जगतील, त्यांची मनोभूमी कशी असली पाहिजे. युद्धभूमी ठरवण्यापूर्वी अशा लोकांची मनोभूमी कृष्णाने बघितली, म्हणून भारतभर तो फिरतो, कुठेही दिसलं नाही. आग लागली, माझ्या घराला लागली का, हा पहिला प्रश्न आहे. अरे माझ्या मित्राच्या घराला लागलेले आहे, मित्राच्या घराला लागलेले तो जावई नाही रे यांचा. बघा, आपण नाती काढतो त्याप्रमाणे आपली रिॲक्शन असते. इथे काय आहे, वडील मुलाला मारणार आहेत, मुलगा आजोबांना मारणार आहे, दोन्ही सैन्यात सारखे. अशा वेळेला जगणारी जी मंडळी आहेत, कल्पना मुलं मारली गेली की त्या घरात आई मुलाशिवाय, बहीण भावाशिवाय आणि पत्नी नवऱ्याशिवाय मातम म्हणतात ना, हाहाकार सगळीकडे माजणार आहे. हे कृष्णाला माहीत आहे, म्हणून सगळा भारतभर फिरून आला. आणि शेवटी काही नाही, हा कुरुक्षेत्रावर जरा दमून दुपारच्या वेळेला झाडाखाली बसलेला आहे. झाडाखाली बघितलं तर एक टोपली ठेवलेली आहे, त्या टोपलीत एक लहान मूल आहे, असे हात पाय वगैरे सगळे उडवते. आणि तिथून शेत सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूला एक शेतकरी आणि त्याची पत्नी, बहुतेक त्यांचंच हे मूल असेल, आकाशाकडे बघतायत. केव्हाही पाऊस पडायला सुरुवात होईल, आपण जास्तीत जास्त नांगरणी केली पाहिजे, शेत नांगरलं पाहिजे म्हणून काम करत आहेत. अशा वेळेला त्यांच्या हावभावावरून कृष्णाला कळतं दुपारची वेळ झालेली आहे जेवणाची. बायको त्याला सांगते की मी जाते, तयारी करते, मग तुम्हाला हाक मारते. तोपर्यंत जे 15 मिनटं लागतील तुम्ही नांगरणी चालू ठेवा, कारण पाऊस झाल्यावर आपल्याला करता येणार नाही आहे. तर तुम्ही काम चालू ठेवा, मी योग्य होईल. ती येते. आता पहिल्यांदा मुलाला पाजायचं असेल, मूल लहान आहे ते. मधल्या काळात कृष्ण बघतोय काळा नाग येतो, त्या टोपलीत शिरतो. टोपलीत शिरल्यानंतर तो नंतर बाहेर पडतो टोपलीतून, आणि त्याला मुलाचा असा काहीतरी आवाज येतो. आणि नंतर बघतो ते पोर काळं निळं पडलेलं असतं, विषाने मेलेलं असतं. आता ही आई काय करते, कृष्ण किती हुशार आहे बघा. आता ह्या आईची रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया काय असणार आहे. ती येते, बघितलं तर पोर थंड पडलेलं आहे, शरीर काळं निळं झालेलं आहे. तिच्या लक्षात येतं की कृष्णाला काही विचारत नाही, मुलाला असं पांघरल्यासारखं करते आणि तयारी करून नवऱ्याला बोलवते. नवरा म्हणतो जरा मुलाशी खेळतो, आत्ताच कुठे तो झोपला आहे, आत्ता उठवलं तर आपल्याला काम करता येणार नाही आहे, तेव्हा आताच छानपैकी खा, आपण दोघंही काम करायला जाऊया, संपूया काम, आज सूर्यास्तापूर्वी काम संपवलं पाहिजे. त्याप्रमाणे ते काम संपवतात. मग ती येते, आल्यानंतर त्या मुलाला छातीशी धरते, जोरात रडायला लागते. कृष्ण म्हणाले, कृष्णाने विचार केला की हीच भूमी पानिपत आपण म्हणतो किंवा कुरुक्षेत्रावर घडलेला प्रसंग आहे. आणि इतका सगळं फिरला आणि शेवटी कुरुक्षेत्र हे हस्तिनापूर म्हणजे दिल्ली तिथे जवळच आहे, हरियाणात आपण म्हणतो. लक्षात घ्या, आपला मुलगा मेलेला आहे, आता रडून काही उपयोग नाही आहे, पण शेत नांगरणं आवश्यक आहे. कारण घरी आणखीन 2-4 चिल्ली पिल्ली असतील की घरी मुलं असतील. ती आई स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवते, कर्माला महत्त्व देते,
भावनांच्या पुरात वाहून जात नाही, मुलाला झाकून ठेवते, झोपलाय म्हणून सांगते, काम संपवतात आणि मग येऊन ती रडायला लागते. ही भूमी या प्रकारच्या युद्धाला योग्य आहे असं कृष्ण समजतो. आणि मग होतं काय की तिथेच युद्ध होतं, हे लक्षात घ्या. म्हणून झुंजावया सिद्ध पाहुनिया ते सज्ज केले पारते चापबाण, लिहिले नेते तैसे घेऊन या हाती, मग कृष्णापती काय बोले. त्याने धनुष्यबाण उचललेला आहे. आधी युद्ध थोडंसं सुरूही झालं असेल, इकडून बाण तिकडून बाण बघितल्यानंतर अर्जुन म्हणाला, वा चॅलेंज चांगलं आहे, आव्हान चांगलं आहे. काय बोल, ऋषिकेशम तदा वाक्यम इदम अमहीपते. महीपते म्हणजे हे राजा धृतराष्ट्रा, ऋषिकेशाला अर्जुन काय म्हणाला ते बघा. अर्जुन उवाच सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्छुत. ही ओळख का महत्त्वाची आहे, कारण याच्यात अर्जुनाने आज्ञा दिलेली आहे, स्थापय. कारण किती झालं तरी आता तू माझा सारखी आहेस ना, आता मी कृपया आपण आमचा रथ तिथे नेऊन उभा करूया का, अशी भाषा नाही वापरली. रथम स्थापय मे अच्युत, अच्युत शब्द वापरला आहे. हा अर्जुनाचा पहिला श्लोक गीतेतला, आणि अर्जुनाचा शेवटचा श्लोक तिथे अर्जुन अच्युतच शब्द वापरतो. म्हणजे ज्याची पातळी कधी सिंहासनावरून तो पदच्युत झाला म्हणतो ना, सत्ता भ्रष्ट झाला, तसा पातळी कायम कृष्णाची तशी आहे. बाकीच्यांना कधी पूर येतो, कधी ओहोटी असते, कधी काही. कृष्ण तसाच आहे. अर्जुनाच्या पहिल्या श्लोकातला शेवटचा, आणि शेवटचा श्लोक काय की स्थितोस्मी गतसंदेहा मी नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत. तुझ्या कृपेमुळे हे अच्युता मला माझी स्मृती मिळाली, जो मोह झाला होता, कसं मारू आजोबांना, कसं मारू गुरुदेवांना, सगळा गेला. करिष्ये वचनम तव, तू सांगशील त्या पद्धतीने युद्ध करतो, तू सांगशील त्या पद्धतीने बाण मारतो, आणि युद्ध त्याप्रमाणे केलं आणि जिंकलं, हे आपल्याला माहीत आहे. म्हणून लक्षात ठेवा, बाणांचा झुंजा दोन्ही सैन्यामध्ये नेऊन त्वरित देवा माझा रथ उभा कर दोन्ही सैन्यांच्यामध्ये. जोवरी हे सर्व वीर धीट धीट क्षणभरी नीट न्याहाळीनं, राया लागी ऐसा सांगुनी वृत्तांत संजय तो तेथ काय बोले. इथपर्यंतचा वृत्तांत संजयाने सांगितला. आता संजय काय म्हणतो ते बघा. संजय उवाच. आता पुढचं जे सगळं आहे ते वाचण्यापेक्षा आपण मराठी सगळं. देखा चंद्रकला स्पर्शता क्षणात मणी चंद्रकांत द्रवे जैसा, तैसे अतिस्नेहे द्रवता हृदय खिन्न धनंजय काय बोले. धनंजय म्हणजे अर्जुन. चंद्रकांत आणि सूर्यकांत दोन मणी आहेत. त्याच्यातला चंद्रकांत मणी आहे तो चंद्रप्रकाशात ठेवला ना की त्याला पाणी सुटतं. पावसाळ्यात मिठाला वगैरे पाणी सुटतं, माहीत आहे ना, मिठाला पाणी सुटतं. तसा हा चंद्रकांत मणी आहे. पौर्णिमेच्या प्रकाशात ठेवला की तो त्याला पाणी सुटतं, द्रवतो, तो द्रवतो. हे भावनेचं उदाहरण आहे. आणि सूर्यप्रकाशात तो मणी, त्याला सूर्यकांत मणी म्हणतात. मणी म्हणजे ते बहिर्गोल भिंग आहे, कॉन्व्हेक्स लेन्स, त्याने कॉन्व्हर्ज होता, कॉन्सन्ट्रेशन, आणि उष्णता तयार होते. आणि जळतो ना कागद, जळतो कापूस, जळतो गवत, आणि प्रचंड उष्णता. म्हणजे सूर्यकांत मणी सूर्याच्या प्रकाशात कॉन्सन्ट्रेशन, कॉन्व्हर्जिंग ज्याला म्हणतात, करून ऊर्जा निर्माण करतो. तर चंद्रकांत मणी चंद्राच्या प्रकाशात द्रवून जातो. अर्जुनाचं हृदय द्रवलं हा अर्जुनाचा स्वभाव नाही आहे. तो क्षत्रिय आहे, त्यांनी अनेक युद्ध जिंकलेली आहेत. समोर जे लोक आहेत सेनापती वगैरे, ते असताना अर्जुनने दोनदा त्यांचा पराभव केला एकट्याने, हे लक्षात घ्या. तरीसुद्धा काय झालं ते बघा अर्जुनाचा, की राया लागी ऐसा सांगोनी वृत्तांत संजय तो तेथ काय बोले. देखा चंद्रकला स्पर्शता म्हणजे चंद्राचे किरण स्पर्शता क्षणात मणी चंद्रकांत द्रवे जैसा पाणी निघतो, तैसे अतिस्नेहे द्रवता हृदय खिन्न धनंजय काय बोले. आता अर्जुन काय म्हणतो, अतिस्नेहामुळे त्याचं हृदय दौर्बल्य शब्द वापरला आहे. हृदय दुर्बल झालेलं आहे. आणि तो केवढा धनुरुद्यम्य ही पहिली अवस्था बघितली, आता दुसरी अवस्था बघा. आणि हे जे आहे ते आपलं अनेकदा होणारं रूप आहे. 8 लक्षणं सांगितले आहेत, ते मी फोडून सांगतो. आणि हा महत्त्वाचा विषय पहिल्या अध्यायाचा. दृष्ट्वेम स्वजनम कृष्ण युयुत्सम समपस्थितम. मी बघतोय स्वजन, आता स्वजन शब्द आला.
आत्तापर्यंत काय होता, शत्रू सैन्यातले सैनिक होते, शत्रू सैन्याचे सेनापती होते आणि म्हणतो दोन्ही सैन्यात स्वजनच आहेत की, इकडे माझे नातेवाईक आहेत, इकडे माझे नातेवाईक आहेत, कुणी कुणाला मारायचं, जावयानी सासऱ्याला मारायचं का सासऱ्यानी जावयाला मारायचं, मामानी भाच्याचं रक्षण करायचं, तसंच पुतण्यानी काय काकाला मारायचं. विचार करा, हा विचार अर्जुनाच्या मनात आला आणि तो म्हणतो सीदंते मम गात्राणी. पहिलं माझे अवयव आहेत ना, सीदंते म्हणजे गळून गेल्यासारखे वाटते. पुढे मुखंच परिशुष्यते, तोंडाला कोरड पडलेली आहे. ऑपरेशनच्या पूर्वी बऱ्याच जणांची अशी अवस्था असते, ब्लड प्रेशर BP वाढतं आणि नंतर म्हणतात आज तुमचं ऑपरेशन करता येणार नाही आहे, पुन्हा करूया. एक जण तर मोठा उंच वगैरे असा माणूस आणि म्हणतो की मला BP बघितलं की माझं प्रेशर वाढतं, तर माझं ब्लड प्रेशर तुम्ही कसं मोजणार. हा त्याचा डॉक्टरना सुद्धा केलेला प्रश्न आहे. ते BPचं ॲपरेटस बघितलं की माझं BP वाढतं, मग तुम्ही माझं BP नक्की केव्हा मोजणार. ते घातल्यानंतर तर ते आणखीन वाढतं. म्हणजे मला भीतीच वाटते त्या ऑपरेशनची. ऑपरेशन म्हणजे कृती जे तुम्ही करतायत ते. एका सिनेमात पूर्वीच्या दाखवले एक विनोदी पात्र वगैरे, एक सुंदर नर्स आहे, ती दिसली की ह्याचं BP वाढतं, ती दिसली की ह्याचं टेम्परेचर वाढतं. आणि एकदा तो म्हणतो तू एवढं सुंदर आहेस, तुला बघितलं की माझं BP नाही टेम्परेचरसुद्धा वाढतं, काहीतरी तू जरा बघ खिडकीतून काय दिसते. थर्मोमीटर काढून चहा आणलेला असतो, त्या चहात तो बुडवतो आणि म्हणते बापरे हा फुटेल थर्मोमीटर, एवढं टेम्परेचर. डॉक्टर ती बोलवते आणि डॉक्टरला सांगतो हा इट इज लव्हेरिया, मलेरिया नाही आहे, हा लव्हेरिया आहे, हा प्रेमाचा ज्वर आहे. आणि तो सिस्टर आणि मी एकांतात जर आलो तरच तो खाली येणार आहे. गंमत बघा इथे काय झालं. म्हणे आई हा पहिल्यांदा माझी गात्र म्हणजे माझ्या शरीराचे भाग हे काय झाले, गळून गेलेले आहे. तोंडाला कोरड पडलेलं आहे. मुखंच परिशुष्यती वेपथस्य शरीरेने, कंप सुटलेला आहे शरीराला. रोमहर्षस्य जायते, केस उभे राहिलेले आहेत. का मांजराचे वगैरे कसे उभे राहतात बघितलं आहे ना, कुत्रा आल्यानंतर शेपूट वगैरे फुलवून उभं राहतं, तसे माझे केस हे मग रोमहर्ष म्हणजे मला कळत नाही आहे, हे भीती नाहीत, मला भीती तर वाटत नाही आहे. ह्यानं मारायचं, या भावानं, या विचारानं. गांडीवम स्रंसते हसतात, ही सेकंड स्टेज. पहिली स्टेज धनुरुद्यम्य, उचललं धनुष्य. आता गांडीव नावाचं त्याचं धनुष्य आहे, स्रंसते गळून पडते. मला धनुष्य हातात धरता येत नाही आहे. काही परिस्थिती झाली बघा बरं. खरं मला वाईट वाटतं. एक अत्यंत सुंदर मुलगी, छोटीशी, म्हणजे जवळजवळ 3-4 वयापासून वानतेला ती मंजेरी म्हणजे झांजा वाजवते कीर्तनाच्या वेळेला किंवा गायन असेल त्यावेळेला. ती 3-4 वर्षाची असल्यामुळे इकडे तिकडे बघते, हे आई आली आणि चुकत नाही तिचा. आधीच्या जन्मातून ते घेऊन आले की काय, सगळेजण कौतुक करतात. नंतर ती मोठी झाली, कीर्तनकार झाली, बालकीर्तनकार, गायन चांगलं आणि ती दिसायलाही चांगली. 10वीत आली आहे, 9वीत काहीतरी घडलं. आणि आता तुम्हाला सांगतो की मला कधी कधी वाटतं, मी तर म्हणतो मेडिकेशन अँड मेडिटेशन. मेडिकेशन आयुर्वेद थांबा थांबा थांबा, होमिओपॅथ परमेश्वर असेल तर. ॲलोपॅथीत रिसर्च आहे, ॲलोपॅथीची मेडिसिन वापरा, मेंटेन करण्यासाठी करा, हे मी सांगतो. कारण मी मिरॅक्युलस अनुभव बघितलेले आहेत. तर त्यांनी ते नाही केलं. मी नावं दिली, पत्ते दिले, अपॉइंटमेंट घेऊन दिली, पण हे गेले नाही. आणि आता त्या मुलीला ती चालू शकत नाही. 10वीत वर्गात नेताना सगळ्या शाळेच्या दृष्टीने ती लाफिंग स्टॉक झालेली आहे. तिला जिना चढताना असं दोघांनी धरावं लागतं. आणि तिला मी म्हणलं काय तुझी अवस्था, ती काय बोलत होती. म्हणलं अगदी माझ्या कानाजवळ एक शब्द कळत नव्हता, एक शब्द. आणि हे पूर्णपणे सायकोलॉजिकल आहे. घरात प्रॉब्लेम आहे, बाकी सगळं मी सांगत बसत नाही. आणि शाळेत प्रॉब्लेम आहे. आणि तिचे काका आहेत ते त्याच शाळेतले शिक्षक, हेही तुम्हाला सांगतो. म्हणलं अरे शाळेत जाऊन हा प्रश्न शाळेच्या पातळीवर सोडव आणि भावाकडे जाऊन घराच्या पातळीवर सोडव. मी हे करायला तयार आहे, पण तुला अधिकार आहे तो नाही. परवा परत बघितली आणि आता 10वीची परीक्षा वगैरे काय झाली, काय काय केले, ती नक्की पास होणार नाही आहे. तिला पेन धरता येत नाही हातात. ती म्हणते खरंच शक्ती नाही सर माझ्या हातात. म्हणलं कागद तिला उचलता येत नाही आहे. 10वीतली मुलगी आहे, तेजस्वी मुलगी.
काय 9वीत झालं त्यांनी मला सांगितलं, पण त्याच्यावर उपाय काय काय शाळेत काहीतरी ते आता मी सगळं सांगत बसत नाही, पण लक्षात घ्या हे प्रेम वगैरे काही संबंध नाही आहे. तुमच्या मनात जे काही कारण येत असेल तर मी सांगतो ते कारण नाही आहे, दुसरंच काहीतरी घडतं आणि घट्ट असं ते केंद्र फोकस बनतो आणि त्याच्यावरच जर सगळं लक्ष गेलं की शरीराची सगळी शक्ती जाते. अर्जुनाची ती अवस्था झालेली आहे. पहिल्यांदा सीदंती मग पुढे येणारच आहे ते व्यपतोष्य शरीर गांडीवम स्रंसते हसतात त्वक्यैव म्हणजे त्वचा परिधय्यते दाह होते माझ्या अंगाचा न नाते शेवटी काय नच शकनो मी अवस्थातून मी उभा राहू शकत नाही आहे आणि भ्रमती वच मे मनः माझं मन भ्रमायला लागलेलं आहे. गोळे के मला हे 8 लक्षणं आपल्या जीवनात एकदम 8 येतात का? 8 आली तर संपलं, कारण आपल्याकडे कृष्ण नाही आहे. परंतु एक दोन तरी येतातच, परीक्षेच्या वेळेला येतात, ह्याच्या वेळेला येतात. म्हणे ऐके देवा, आता बघा हे मराठीत किती सोपं आहे. म्हणे ऐके देवा पाहिला मिळावा दिसे हा आघवा गोत्रवर्ग. आजय काके तसे मामे हे आपल्या एकाच म्हणजे आपलीच माणसं आहेत, एका रक्ताची माणसं आहेत. काय नेणो कैसे गेले अवसान माझे माझं भान नुरे आता माझा अवसान घातच झाला. देखे देही कंप जिव्हा झाली जड तोंडाशी कोरड पडे माझ्या. देहाला कंप सुटलेला आहे, जीभ जड झालेली आहे, तोंडाशी कोरड पडलेली आहे. थरारे सर्वांग जणू घेई पेट विकलता येत गात्रान लागे. विकलता गात्र अगदी विकल होऊन गेलेली आहे. पाहे ढिला होता गांडीवाचा हात धनुष्याचा हात ढिला झाल्यानंतर ठरे नाते ते तर पडे खाली स्रंसते. ही दुसरी परिस्थिती आहे. उचललेलं धनुष्य हातातून गळून पडते पडे खाली. कळे नाते केव्हा गळूनिया गेले हृदय व्यापिले मोयाचे भल तैसे काष्ट शुष्क कठीणांग भेदी तसे भृंग लिहिलेनेचे. हे हा दृष्टांत दिलेला आहे. एक वाळलेलं लाकूड असतं, तो भुंगा येतो आणि त्या लाकडात बुराक करतो ना, छिद्र करतो ना आणि आत जाऊन राहतो. हे लक्षात ठेवा. आता माझं काय झालं आहे, परंतु तो काय भलं तैसे काष्ट कुठलंही काष्ट शुष्क कठीणांग भेदी तसे भृंग म्हणजे भुंगा लिहिलेनेचे परी कोंडे जेव्हा कोवळ्या कळीत कमळात ज्यावेळेला तो अडकतो, संध्याकाळच्या वेळेला जातो आणि सूर्यास्ताच्या वेळेला बरीच कमळं असतात ती आपल्या पाकळ्या मिटवून घेतात. हा गंधवेडा आहे. तो मनात विचार करतो की आता बरं झालं कमळ मिटून गेलेलं आहे, रात्रभर मी या गंधाचा उपभोग घेणार, दुसरा भुंगाही येणार नाही आहे. आणि पुढे तो गुदमरायला लागतो, कारण गंध आहे पण हवा कुठे, बंद झालेला आहे कमळ. आता जो लाकडाला छिद्र पडतो त्याला कमळाची पाकळी भेदून बाहेर येणं अवघड आहे का? पण एवढा तो मोहात पडतो आणि लुब्ध होतो, म्हणजे लोभी, त्याला लोभ एवढं की त्याला शक्तीच विसरतो, काही करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला कमळ उघडतं, त्यावेळेला तो मरून पडलेला असतो. तशी माझी अवस्था झालेली आहे. बघा, भलतैसे काष्ट शुष्क कठीणांग भेदी तसे भृंग लिहिलेनेची परी पण कोंडे जेव्हा कोवळ्या कळीत गुंतोनिया तीत पडे जायचा. म्हणून म्हणे चिरू कैसी पद्माची पाकळी तेथे देई बळी प्राणाचाही. हे कमळाचे, कमळ म्हणजे काय, विष्णूला होणारं, त्याची पाकळी कशाला भेदू, त्यापेक्षा मेलेलो बरा. ही अर्जुनाची भाषा आहे. हे यांना मारण्यापेक्षा मी मेलेलो बरं नाही का? युद्धात मेलो तर स्वर्गाचं दार आपोआप उघडेल ना, हे अर्जुनांनी पुढे सांगितलं आहे. पण हे बघा, तैसा स्नेहबंध, त्याला कसा आहे, गंधाचा बंध आहे. तो अडकलाय कशाच्या, गंध म्हणजे वास, कमळाच्या सुगंधाच्या बंधनात अडकलाय. मी स्नेहबंध, स्नेह म्हणजे मैत्री, नातं, भावना. तैसा स्नेहबंध अति हळुवार म्हणून साचार तोडवेना. ऐके राजा रणी ऐसा तो अर्जुन देखोनी स्वजन सकळही. हे कुणी ऐकलं, राजा. आणि इथे राजा एकच आहे, धृतराष्ट्र. धृतराष्ट्र आहे, त्यांनी हे ऐकलं. अर्जुनाची स्थिती स्वजनांना पाहून काय झाली हे त्याला कळलं. युद्धाचा आवेश विसरला तेथ कैसे नेणो चित्त पाझरले. चित्त कसं पाझरलं, त्याला आश्चर्य वाटतं. लक्षात घ्या, पाझरले. सकळ स्वजन मारावे ठार मज हा विचार सहावेना. मन माझे फार होतसे व्याकुळ सुटे आता तोल वाचे चाही.
मला बोलणंसुद्धा अशक्य झालेलं आहे. वाचेचा म्हणजे वाणीचा तोल गेला, मला शब्द आठवत नाही, मी असंबद्ध बोलेन अशी माझी अवस्था झालेली आहे. हा गीतेचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे अर्जुनाचा. आणि आपण सारे अर्जुन आहोत. आपल्याला हा प्रश्न कधी कधी हे होतो. चांगले जे वडील असतात, त्यांचा मुलगा त्यांच्या वर्गात असतो, तो मुलगा विचारतो, बाबा पेपर नाही देणार, ते बिलकुल लीक करत नाहीत. दुसरे कमी चांगले वडील असतात, त्यांना मुलगा विचारतो की बाबा मला ती प्रॉब्लेम्स कळत नाही, कशाला करतोस, मला हा येत नाही, अवघड नाही केलास तरी चालेल. म्हणजे इनडायरेक्टली हा त्याच्यापेक्षा वाईट वडील हा लीक करतो. आणि तिसरा जो तमोगुणी आहे तो पेपरच मुलाच्या हातात देतो. आणि तमोगुणी असेल तर तो पेपर लिहूनही देईल आपल्या मुलाचा. आपण आता या कॅटेगरीत कुठे बसतो? अर्जुनाचं काय झालेलं आहे पुढं, निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयो अनुपश्यामि हत्वा सजन माहवे. या युद्धात स्वजनांना मारून माझं काही कल्याण होईल असं मला वाटत नाही. हा बुद्धिवाद तो कोणाला शिकवतोय? बुद्धीचा जो उगम आहे त्यात कृष्ण शांतपणे ऐकून घेतो. हा त्याचा मूर्खपणा शांतपणे ऐकून घेतो. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला त्याचा मूर्खपणा चालू राहतो. मग तो म्हणतो मला श्रेय काही कळत नाही आहे आणि अपश्रेय काही कळत नाही, माझं कल्याण कशात आहे आणि अकल्याण कशात आहे हे मला कळत नाही. तेव्हा तू मला निश्चित काहीतरी सांग, माझं कल्याण कशात आहे. हे म्हणल्यानंतर कृष्ण बोलायला लागतो दुसऱ्या अध्यायात. या अध्यायात कृष्ण बोललेलाच नाही आहे. ही फक्त आपण म्हणतो ना प्रस्तावना आहे किंवा पूर्वपीठिका म्हणतात ना, तशी पार्श्वभूमी बॅकग्राऊंड आहे. आम्ही आप्तजन सर्वही निभ्रांत एकचिना गोत एकमेका. कुणाला विचारतोय? कृष्णाला, की आम्ही सगळे एकाच कुळातले आहोत ना, एकाच गोत्रातले, म्हणून त्याला गोत म्हणतो ना, नात गोत्र एकाच ह्याच्यातले. म्हणून या देवा जळो झुंज, जळून जाऊ दे. आपण म्हणतो ना खड्ड्यात गेलं जळो, ते जळो ती परीक्षा, जळो ती शाळा. हे परीक्षेच्या काळात मुलाच्या मनात येणारे विचार, हे जळो युद्ध, झुंज माने ना हे मज काही केल्या. माने म्हणजे मला मानवत नाही, मला आवडत नाही, मी ॲक्सेप्टच म्हणजे स्वीकारूच शकत नाही. ऐसे वाटे आता टाळी लढाई तरी अशा काही कल्याणाची. म्हणजे आम्ही शरणागती करूया, लढाई नको, तर कल्याणाची अपेक्षा आहे. परत मी काय करतो म्हणाला, आम्ही ह्याच्यात जातो अरण्यात. आम्हाला 12 वर्षाचा 1 वर्ष अज्ञातवासाचा अनुभव आहेच. हो, कशाला हे एवढ्यानं मारायचं, त्यांच्या रक्तावर मांसावर सिंहासन ठेवायचं आणि राज्याभिषेक करून राज्य करायचं. बघा अर्जुन विचारतोय कृष्णाला आणि कृष्ण फक्त हसतोय. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानी. मला राज्य नको, राज्याने मिळणारी सुख नको. किन्नो राज्येन गोविंद किम भोगीचे. म्हणजे भोग, जीवनभर भोग मला नको, सुख नको, राज्य नको, सत्ता नको, संपत्ती नको. आणि आचार्य पित्रा पुत्रा पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला. या शालावरून साला हा हिंदीतला शब्द आलेला आहे. साला म्हणजे मेहुणा आणि शाल हा संस्कृत शब्द आहे. म्हणजे कोण कोण आहेत या युद्धात? मी कुणाला मारू? आचार्यांना मारू, पितरांना म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, पुत्र माझी मुलं आहेत, पितामह माझे आजोबा आहेत, मातुल म्हणजे माझे मामा, श्वशुरा म्हणजे माझे सासरे, पौत्रा म्हणजे पौत्र म्हणजे नातू, शाला म्हणजे बायकोच्या नातेवाईक वगैरे सगळे, आणि संबंधीनं बाकी सगळे संबंधीच लोक आहेत, ह्यानं मारू मी? असा प्रश्न विचारतो. देखुनी हे मज नको नको जय, राज्य तरी काय कशासाठी. वधोन तुम्हाला सांगतोय, अभंग ज्ञानेश्वरी का म्हणलेली आहे? ओवीच आहे पण अभंग वृत्तातली आहे. अभंग वृत्ताचं वैशिष्ट्य काय लक्षात ठेवा. वधोनी हे सर्व 3 6 अक्षर झाली. भोगावे जे भोग 6 अक्षर झाली. लागो जया तया आग 6 अक्षर झाली. पार्थ बोले 4 अक्षर. 6 6 6 4.
पण मधले जे दुसरा आणि तिसरा 6 आहे तिथे यमक आहे, म्हणजे राईम आहे. बघा, वधोनी हे सर्व भोगावे जे भोग लागो तया आग, ग आणि ग हे मधल्याला आले. पार्थ बोले पुढे उभे कोण. बघा, गुरु भीष्म द्रोण सुखे वेचू प्राण यांच्यासाठी प्राण वेचायचे का यांचे प्राण वेधायचे, यांचे प्राण घ्यायचे, साधा प्रश्न आहे. वेचावे ते प्राण. वधोनिया ह्याते घ्यावे राज्य सुख स्वप्नातही देख इच्छून आहे. स्वप्नात सुद्धा यांचा वध करून राज्य भोगणं हे मला पटत नाही. अर्जुनाचं एवढा संवाद वाचूया आणि थांबूया. परी कर्मगती कैसी विचारतं, हेचे आले झुंजा. आता याला काही माहीत नव्हतं का कर्मगती म्हणतोय. अरे भीष्माचार्य समोर तिला असं वाटलं नव्हतं. त्याला काही अर्थ आहे का. सैन्य सेनापती सगळ्यांची घोषणा झाली होती, कुठे यायचं ते ठरलं होतं, का लढायचं हेही माहीत होतं. पुढे तुम्हाला सांगतो एक प्रश्न आहे, शेवटी तो सांगतो आणि थांबतो, पण हे लक्षात ठेवा, सोपं आहे. परिकर्मगती कैसी विपरीत तेची आले, हे सगळे नातेवाईक तेची आले येथ झुंजावया. पाहे झाले सज्ज लढावया आज ऐसे गोत्रज आमुचेही, आमच्याच गोत्रात जन्मलेले. लढावया आले जाणसी ना कोण देखे भीष्मद्रोण. तुला कळत नाही का, जाणसी ना, तुला कळत नाही आहे का, भीष्मद्रोण तिथे आलेले आहेत. आम्हावरी ज्यांचे थोर उपकार कैसे करू ठार तया लागे. हे किती अर्जुन किती सरळ मनाचा आहे, लक्षात ठेवा. हा विचार भीमाच्या मनात येत नाही. तो तुम्ही प्रतिज्ञा केली ते होई तोपर्यंत काय ते बघा. तुम्ही जरी युद्ध केलं नाही तर मी याची छाती फोडणार दुःशासनाची, कारण का त्या छातीला हात जोडले होते त्यांनी ते वस्त्र, आणि याचे पाय मांड्या, कारण यांनी मांडी उघडी करून दाखवली होती. दासी झालेस या मांडीवर येऊन बस. हे माझा म्हणजे फंडा म्हणतात ना हल्लीच्या भाषेत, भीमाचा फंडा सरळ आहे. युद्ध झालं तरी नाही झालं तरी मी दुःशासन आणि दुर्योधनांना मारणारच. आता इकडे युद्ध झाले म्हणून बाकीच्यांनाही मारावं लागलं. आणि असं म्हणतात की भीमानी 100च्या 100 मुलं मारलेले, बाकीच्या पांडवांनी नाही मारले. शेवटपर्यंत त्यांच्या मनात भाव होता की ह्यांना मारलं तर ह्यांच्या ज्या पत्नी आहेत, ज्या आमच्या वहिनी आहेत, चुलत वहिनी, हे सगळे चुलत भाऊ आहेत ना, विधवा होतील ना, त्यांची मुलं अनाथ होतील ना. हा विचार पांडवांच्या मनात आहे. पांडवांच्या मनात संस्कार आहेत, भीमाच्या मनात नाही का, आहे. पण आपल्या पत्नीची एवढी विटंबना, आणि म्हणून ती नाथ फक्त भीमाला म्हणते. आणि ज्या वेळेला ते जातात, महाभारत संपतं, त्याला स्वर्गारोहण पर्व म्हणले किंवा महाप्रस्थान, असे स्वर्गाला जायला निघतात. पुढे युधिष्ठिराच्या बाजूला एक तो कुत्रा, हा तो यम आहे, युधिष्ठिराचे पिताश्रीच आहेत. नंतर भीम, नंतर अर्जुन, नंतर नकुल, नंतर सहदेव आणि शेवटी द्रौपदी खाली पडते आणि नाथ म्हणते. आणि शेवटी श्वास, कारण तो त्याला स्वर्गारोहिणी मार्ग म्हणतात. सरकारने बरं केलं की तिथला टुरिझम बंद केला, नाही तर हेलिकॉप्टरनी वर गेले असते आणि स्वर्गात जाऊन आम्ही परत आलो. आणि युधिष्ठिरापेक्षा श्रेष्ठ कुत्र्याची लायकी नाही आपली, आणि युधिष्ठिरापेक्षा श्रेष्ठ जाऊन आलो वरती. नाही आहे, त्याला स्वर्गारोहिणी मार्ग म्हणतात. तुम्ही गेल्या वर्षीच्या ह्याच्या गुगलवर बघा जाहिराती आहेत, ते इथे येऊन गेले. त्यांनी मला सांगितलं तुम्ही तुमच्या प्रवचनातून सांगा. अरे मेलो तरी सांगणार नाही रे, मी त्याला सांगितलं, कारण माझ्या गुरूंनी सांगितलंच नाही हे काही करा, याच्यात काहीतरी मुक्ती आहे. हे तुम्ही टुरिस्ट म्हणून जा ना, आम्ही यात्रेकरू आहोत. यात्रेकरूंना चारोधाम यात्रा सध्याची नाही, ते टुरिस्ट स्पॉट झालेले आहेत, सेल्फी पॉईंट झालेले आहेत. तिथे सेल्फी पॉईंटवर निरनिराळे हेही करून ठेवले असतील, जसे करून ठेवतात तिथे घ्यायचे सेल्फी, नाही तर मराल पुढे मरतात सुद्धा. कारण तुझ्यापेक्षा मी मागे, पुढे नाही मागे, आणखीन मागे ठो, असे किती मरतात. तर त्यांनी शेवटी तुम्हाला सांगतो आपल्या इथे येणाऱ्या या परिवारातल्या एकाने त्यांचा कार्यक्रम आयोजित केला. मी म्हणलं मी कार्यक्रमाला येणार नाही, मी बोलणार नाही, त्या कार्यक्रमाचं आयोजन करणार नाही. मला बरं वाटलं, काल सद्गुरू म्हणाले की गेले काही वर्ष मी कार्यक्रम नाकारतोय, कारण मी त्यांना पत्ता विचारतो, क्लाईव्ह रोड नाही येणार. क्लाईव्ह रोड भारतात इतकी वर्ष झाल्यानंतर, आणि बाकी जर बख्तियार वगैरे असेल तर जात नाही म्हणाले, बिलकुलच जात नाही. ठरलेले कार्यक्रम रद्द करतो. मला नाही, तुम्हाला पत्ता कशाला, आम्ही तुम्हाला न्यायला येतो, मला तुम्ही फक्त ॲड्रेस सांगा. तुमचा जर पत्ता ज्यांनी भारतावर राज्य केलं त्या राज्यकर्त्यांच्या नावाने जर रस्ता किंवा टाऊन
हे अहमदनगर, अहमदाबाद, औरंगाबाद काय आहे हो? कारण त्यांच्यात ते ट्यूमच होते, आपल्या नावे गाव करायचं आणि गाव अमर राहील, पुतळा जाईल, गाव अमर राहील, म्हणून त्यांची ती सगळ्यांनी आपापली नावं ठेवलेली आहेत. एका क्षणात ते नावं बदलली जातील आणि बदलायला पाहिजेत. म्हणून म्हणतो की त्यांनी आज मी ऐकला त्यांचा इंटरव्ह्यू, मी कॅन्सल केले प्रोग्राम. मी विचारतो कुठल्या याला येतो, अल्लाउद्दीन खिलजी येणार नाही म्हणले. अरे सोरटी सोमनाथवर एवढा हल्ला केला, इतक्या बायकांना पळवलं, इतक्या जणांना मारलं आणि त्याचं नाव तुम्ही रस्त्याला देता, म्हणजे त्याला गौरवान ग्लोरिफाय करता, त्याला इमॉर्टल बनवता इतक्या वर्षानंतर. हा जिवंत देश नाही आहे, आता व्हायला लागला आहे. मी जास्त बोलत नाही, पुढे इकडेच येऊया. लढावया पहा, बघा पाहे पाहे सज्ज, पाय बघा तुम्ही कृष्णा बघ झाले सज्ज, लढावया आज ऐसे हे गोत्रज आमुचई, लढावया आले जाणसीना कोण, देखे भीष्मद्रोण पलीकडे, आम्हावरी ज्यांचे थोर उपकार, कैसे करू ठार तया लागे, सासरे मेहुणे आणि हे मातुल म्हणजे मामा, बांधव सकल आमुचई, पुत्र नातू आप्त सोयरे समस्त, संबंध निकट एकमेका, करू वध यांचा. ऐसे बोले वाचा, शब्दांनी सुद्धा मी त्यांना मारू शकत नाही. करू वध यांचा ऐसे बोले वाचा, तरीही तयाचा दोष लागे, मनी कोणाच्याही न उरेल आदर. आमच्याबद्दल आदर उरणार नाही जर यांना आम्ही मारलं तर. नुरेल आदर, मनी कोणाच्याही नुरेल आदर, जरी ऐसे घोर कृत्य केले, तुझे मुख कैसे दिसेल आम्हासी, जरी आम्ही यासी घात चिंतू. हा एक मुद्दा अर्जुनाचा, त्याला वाटलं की मी असं दिले की त्याच्यावर कृष्णाचं उत्तर नसणार आहे. आणखीन एकच ती पुढची ओळ वाचून थांबूया. महापुण्य घेसी आमुचा कैवार, तो तू दूर आम्हा होशील की. म्हणजे काय, का दूर होणार? अरे आम्ही नरकात नाही का जाणार? आजोबांना मारून आणि गुरुला मारून मी नरकात नाही का जाणार? आणि तिथे तू भेटणार आहेस आम्हाला? नाही. मग तुझ्या भेटीशिवाय आम्ही राहू? आम्हाला भेटल्याशिवाय तू राहू? तुझी सखी द्रौपदी तुझ्याशिवाय राहील? नाही ना. मग युद्ध नको. ही अर्जुनाची थिंकिंग नाही ना, विचारधारा ही आहे ती. तो म्हणतो की आम्ही नरकात जाऊ. आणि गंमत बघा, जेव्हा युधिष्ठिर एकटाच स्वर्गात गेला आहे, स्वर्गात गेल्यानंतर सुंदर सिंहासन आहे आणि त्याच्यावर सगळे कौरव बसलेले आहेत. सगळे कौरव. तो म्हणतो मी चुकून आलो का? आणि यम त्याच्याबरोबर आहे, त्याचे वडील. ते म्हणाले नाहीत रे. म्हणतो माझे भाऊ कुठेच दिसत नाही आहेत. ते म्हणाले अरे ते युद्धात कुठे मेले? युद्धात मेले की स्वर्गात आला. हे युद्ध केवढा पॉझिटिव्ह मेसेज आहे. तुम्हाला स्वर्ग पाहिजे असेल आणि पुरुष वगैरे असं युद्धात मरा. हे सगळे कौरव युद्धात मेले म्हणून बाय डिफॉल्ट म्हणतात ना, तसे ते स्वर्गात आले. आणि प्रत्येकाला एक एक सिंहासन, प्रत्येकाला मुकुट, की जो स्वर्गात नव्हता त्याच्यापेक्षा तेजस्वी मुकुट. तो कर्ण तिथे आहे, भीष्म सगळे आलेले आहेत तिथे. त्यावेळेला तो म्हणतो माझे भाऊ. तो म्हणतो तुझ्या भावाने खूप चांगली कामं केली. युद्ध लढताना सुद्धा ते मनातल्या मनात क्षमा मागत असतील की आता मी मारतोय हां बाण, आता कुठे तुझ्या उजव्या हाताला मारू का रे, क्षमा कर मला, आता डाव्या हाताला, आता मारतोच हृदयावर. हे असं म्हणत सेन्सिटिव्ह. ते स्वर्गाच्या आतल्या भागात आहे. हे सांगतो. तू हे बाहेरून या कौरवांना बघितलं, जरा पुढे जा, स्वर्गाच्या आतल्या भागात तुझे भाऊ आणि पांचाली हे वाट पाहत आहेत तुझी. आतल्या भागात आहेत ते. म्हणजे स्वर्गात सुद्धा कंपार्टमेंट्स आहेत. म्हणून महापुण्य घेसी आमुचा कैवार, तो तू आम्हा दूर होशील की. आम्हाला तू दूर होशील. अशी अर्जुनाची एकंदर विचार करण्याची पद्धत आहे. इथून पुढे आपण उद्या वाचूया. कारण का की तस्मान आहा, आपण तस्मान हे पुढचं वाचूया. तस्मात म्हणजे देअरफॉर. आता हे सगळं सांगितलं म्हणून काय न अर्हा वयम हंतुम, आमच्याकडून मरण्याला हे योग्य नाही आहे. धार्त राष्ट्रान स्वबांधवान, हे धृतराष्ट्राचे पुत्र असले तरी आमचे बंधू आहेत, चुलत बंधू आहेत. स्वजनम ही कथम हत्वा सुखीन श्याम माधव, आम्ही स्वजनांना मारून सुखी कसे होऊ, हा विचार आहे. आम्हाला की तुझा हुताची वियोग, काय उरे मग सांगे कृष्णा, कौरवांचा घात करावा भोगार्थ, घडे नाही मात पार्थ म्हणे. मात म्हणजे गोष्ट. म्हणे देवा आता ऐकावी सर्वथा, महाभीषणता पापाची या. तो पाप केवढं भयंकर आम्ही करतोय हे सांगतोय कोणाला? कृष्णाला.
म्हणून म्हणतो प्रज्ञावादांश भाषसे, बुद्धिवाद सांगतोयस मूर्खा असा शब्द वापरलेला आहे. आहेस मूर्ख, आहेस अज्ञानी आणि ज्ञान शिकवतोयस आणि कुणाला? मला. आणि म्हणून क्लैब्य हा शब्द वापरला आहे. असा नपुसक कसा झाला असतो या युद्धाच्या प्रसंगी, तो प्रसंग पुढे येणार आहे. आपण आत्ता इथेच थांबूया. उद्या आपल्याला 2 प्रवचन आहेत, त्यावेळेला ह्या अध्यायाचा आपण निरोप घेणार आहोत. आणि दुसरा अध्याय म्हणजे काय, पूर्ण फिलॉसॉफीच आहे ते. बघूया. शांत. श्लोक म्हणूया. आपल्याला वसुदेव सुतम येतो तो म्हणूया, नंतर नेहमीचा आणि शांतिपाठ. वसुदेव सुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा अडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.